तुमच्या बाहेरची गर्दी आपण पाहतोय आता सागर जसं म्हणतोय आणि चिन्मयी सुमित यांनी प्रतिक्रिया दिलेली आतमध्ये जायला मिळत नाहीये कारण गर्दी मोठ्या संख्येने आणि ही गर्दीची दृश्य आपण पाहतोय मोठ्या संख्येने दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते इतरही पक्षांचे कार्यकर्ते त्याचबरोबर सर्वसामान्य मराठी जनता सुद्धा इथे येताना दिसते। अनेक जण ही तक्रार करतायत की आतमध्ये जाऊ दिलं जात नाहीये कारण पासेस त्यांच्याकडे जे आवश्यक पासेस आहेत ते नाहीयेत। खरं तर या दोन्ही बंधूंनी महाराष्ट्रभरातल्या मराठी जनांना आवाहन केलं होतं की या ठिकाणी एकत्र या, मात्र इथे गेल्यानंतर आता त्यांना आतमध्ये प्रवेश मिळत नाही त्यामुळे काहीशी गोंधळाची परिस्थिती निर्माण झालेली आहे। उद्धव ठाकरे हे राज ठाकरेंच्या घरी जाणार असल्याचं कळतंय, मात्र त्याबद्दल सुद्धा सध्या संभ्रम आहे। बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळी ते दर्शन घेणार का अशा स्वरूपाची पण एक माहिती समोर येते आहे। देवेंद्र कोलटकर आपल्या सोबत आहेत, या संदर्भात आपण त्यांच्याकडून माहिती जाणून घेऊयात। देवेंद्र, काय नेमकी माहिती मिळते? दोन भाऊ कुठे एकत्र मिळणार आहेत? विनोद सर, वरळी डोम इथे कार्यक्रमाला अवघ्या काही मिनिटांमध्ये सुरुवात होईल। मुख्य कार्यक्रमाची सगळेच वाट बघतात आहे। उद्धव ठाकरे, राज ठाकरे हे या सभागृहामध्ये काही वेळानंतर उपस्थित राहणार आहेत। मात्र जी सध्या माहिती मिळते त्यानुसार कदाचित दोन्ही ठाकरे बंधू जे आहेत ते शिवाजी पार्क दादर इथल्या बाळासाहेब ठाकरे यांचं जे स्मृतीस्थळ आहे त्या ठिकाणी जाऊन अभिवादन करण्याची देखील शक्यता आहे। त्याचसोबत उद्धव ठाकरे, राज ठाकरेंसोबत त्यांचं जे शिवाजी पार्क इथेच जे निवासस्थान आहे शिवतीर्थ इथे जाऊन देखील भेट देणार असल्याची माहिती मिळते। त्यामुळे खरंच एक बघणं उत्सुकतेचं असेल की दोन्ही ठाकरे बंधू एकत्र बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी अभिवादन करतात आहे का, आणि त्याचसोबत उद्धव ठाकरे हे देखील शिवतीर्थ निवासस्थानी येऊन राज ठाकरे यांच्या घरी भेट देतील आणि त्यानंतर दोघे देखील या वरळी डोम इथल्या सभागृहात। देवेंद्र, मी तुला थोडा वेळ थांबवतो। बाहेरची गर्दी इतकी प्रचंड झालेली आहे की आतमध्ये जाण्यासाठी कार्यकर्ते रेटाला लावतात आणि आता ही गर्दीची दृश्य आपण पाहतोय। गर्दीचा आकडा अगदी अपेक्षेपेक्षा जास्त आहे का अशा स्वरूपाचं चित्र सध्या तरी दिसतंय। भाग्यश्री आपली प्रतिनिधी आपल्यासोबत आहे। भाग्यश्री, बाहेर गर्दीच्या ठिकाणी तू आहेस, तिथली काय परिस्थिती आहे? पोलिसांनी कशा पद्धतीने नियोजन केलेलं आहे? भाग्यश्री, तुझा आवाज नीट पोहोचू शकत नाही, मात्र कल्पना आम्ही करू शकतो की तिथे काय परिस्थिती आहे। आता जी गर्दीची दृश्य आपण पाहतोय, मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते जमलेले आहेत, सर्वसामान्य जनता जमलेली आहे, त्यामुळे आतमध्ये जाण्यासाठी काय नियोजन आहे याबाबत ते हे सगळे प्रश्न विचारतात। सागर आपल्यासोबत आहेत। सागर, काय नियोजन केलं जातं या सगळ्या गर्दीला सामावून घेण्यासाठी? विनोद, एका साईडला आपण ते जर दृश्य पाहिलं तर अतिशय प्रचंड गर्दी आहे, जिथून व्हीव्हीआयपी मुवमेंट होणार आहे। या गेटवरती ही दृश्य आपण पाहत आहात, तिथे दूरपर्यंत लोक थांबलेले आहेत, त्यांना प्रवेश घ्यायचा आहे, पण पोलिसांनी या दोन्ही गेटवरून प्रवेश थांबवलेला आहे। आणि दुसरीकडे जर दृश्य पाहिलं तर इथे पोलीस सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये बंदोबस्त आहे। दुसऱ्या गेटला सुद्धा महिला आणि इतर पदाधिकारी आत येण्यासाठी घुसून आत येण्याचा प्रयत्न खूप करतायत, पण पोलीस बंदोबस्ताने इथे थांबवलेला आहे सगळ्यांना आणि इथे सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी आहे। अनेक व्हीव्हीआयपी लोक सुद्धा इथे अडकून पडल्याची माहिती आता मिळत आहे। विशेष म्हणजे सगळ्यांचं म्हणणं असं आहे की कोणत्याही अचानक जिथे गर्दी जर वाढली तर व्हीआयपी गेटला समस्या निर्माण होऊ शकते। दूरपर्यंत जर पाहिलं तर मागे विधान परिषदेचे आमदार तसंच इतर काही लोकप्रतिनिधी सुद्धा अडकून पडलेले आहेत की त्यांना जवळ येता येत नाही या, आणि गेट वर गर्दी प्रचंड होते। मगाशी आपण पाहिलं दृश्यांमध्ये की गेट अचानक आत बॅरिकेड्स तोडून लोक आत घुसले आणि त्याच्यामुळे सगळ्यात मोठी समस्या झाली होती आणि अचानक हे सगळे गेट बंद करण्यात आलेले आहेत, कारण की व्हीव्हीआयपी मुवमेंट आता पुढच्या काही वेळात होत आहे। उद्धव ठाकरे असतील, राज ठाकरे असतील, आदित्य ठाकरे असतील, सुप्रिया सुळे असतील, हे यांचं आगमन या गेटच्या माध्यमातून होणार आहे आणि इथेच बरोबर मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस बंदोबस्त पण देखील आहे। अनेक जे मराठी जन आहेत ते आहेत इकडे जर पण सागर दोन्ही गेट बंद दिसत आहेत, मोठ्या प्रमाणावर दोन्हीकडे गर्दी दिसते। पोलिसांचं काय नियोजन आहे? अजिबातच प्रवेश बंद करण्यात आलेला आहे की काही ठिकाणावर प्रवेश सुरू आहे? वास्तविकतेत इतर जे गेट आहेत
त्याच्याकडे, पण सगळ्या लोकांना गेट नंबर 2 आणि 3 जे VVIP साठी ठेवण्यात आलेलं आहे अशा ठिकाणावरून त्यांना जायचं आहे आणि VVIP गेटमधून प्रवेश द्यायला आत्ता बंद केलेला आहे. कुठे ना कुठेतरी समस्या जी आहे ती वाढताना दिसत आहे. आपण ही दृश्य दूरपर्यंत पाहिली तर विनोद स्पष्ट दिसून येतं की गर्दी प्रचंड वाढतीये. अनेक मराठी जनांवर प्रेम करणाऱ्या सर्वसामान्य जे आहेत मनसे असतील किंवा पक्षाचे उभाटाचे असतील किंवा इतर लोक आहेत त्यांना आत जायचं आहे, पण गर्दीमुळे आत्ता दिली जात नाही आहे. कारण की आपणास माहीत आहे की वरळी डोमची कॅपॅसिटी सुद्धा 8,000 प्रेक्षकांची आहे. 8,000पेक्षा जास्त लोक इथे बसू शकत नाही आहेत. अशा परिस्थितीमध्ये इतक्या लोकांना अचानक प्रवेश दिला गेला, तोही VVIP गेटवरनं दिला गेला, तर काही वेगळे घडण्याची सुद्धा शक्यता नाकारता येत नाही. यामुळे पोलिसांनी तुर्तास तरी हे संबंधित दोन्ही गेट जे आहेत ते बंद केलेले आहेत आणि बाळा नांदगावकर इथे पोहोचलेले आहेत. ते पोलिसांना विनंती करतायत की हळूहळू टप्प्याटप्प्याने लोकांना प्रवेश दिला जावा, कारण की लोक जर बाहेर थांबले आणि त्यात अचानक पाऊस आला तर सगळ्यांचीच तारांबळ उडू शकते. ही दृश्य आपण पाहताय. राज, पण मला सागर एक सांग की या सगळ्या आतमध्ये पण गर्दी प्रचंड आहे, कारण आतमध्ये शिरायला आता जागा नाही आहे. बहुतांश सगळे आसन व्यवस्था पूर्ण फुल झालेल्या आहेत. अशा वेळेला या गर्दीला सामावून घेण्याचं नियोजन काय? आपल्याला एक माहिती होतं की बाहेर सुद्धा व्यवस्था करण्यात येणार आहे, LED स्क्रीन लावले जाणार आहेत, त्यामुळे बाहेरनं सुद्धा ही सभा पाहता येणं शक्य आहे. अशा स्वरूपाच्या प्रतिक्रिया आपण ऐकत होतो. तशी काही व्यवस्था दिसते का? वास्तविकतेत आपणास माहीत आहे की 8,000पेक्षा जास्त कॅपॅसिटी वरळी डोमची नाही आहे आणि आजच्या मेळाव्याच्या निमित्तानं ठाकरे बंधूंचं भाषण असेल किंवा ज्या भूमिका आहेत त्या पाहण्यासाठी ऐकण्यासाठी इथे मोठ्या संख्येने लोक आलेले आहेत आणि इथे त्यांना आत यायचं आहे. पण आता आपण जर इथं पाहता की अनेकांच्या हातात प्रवेशिका आहेत जे आत जाण्यासाठी देण्यात आले. नाही तर लोड होऊन जाईल, नाही तर गोंधळ होईल, एवढीच. बाळा नांदगावकर हे आता गर्दीचं व्यवस्थापन करण्यासाठी गेट्सवर आलेले आहेत आणि पोलिसांना ते विनंती करतायत की टप्प्याटप्प्यानं या गर्दीला आतमध्ये प्रवेश द्यावा आणि जेणेकरून हा जो बाहेर रेटा गर्दीचा निर्माण झालेला आहे त्यामुळे काही अनुचित प्रकार घडू नये याची दक्षता घेण्याची विनंती सुद्धा त्यांनी पोलिसांना केलेली आहे. आता पाहायचं आहे की या गर्दीचं नियोजन कसं केलं जात आहे. सागर, असं बोललं जात होतं की बाहेर LED स्क्रीन लावण्यात येणार आहे आणि बाहेर सुद्धा काही प्रेक्षकांना बसण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. तशी काही व्यवस्था दिसते का? वास्तविकतेत आसन व्यवस्था जी आहे ती 8,000पेक्षा जास्त करता येणार नाही ही वस्तुस्थिती आहे. क्राऊड जो आहे, जे लोक येण्याचं प्रमाण इथे आहे ते फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे. यामुळे अतिरिक्त जे लोक येतील ते कुठे ना कुठेतरी इथे उभे राहून पाहतील असं म्हटलं जातं. आणि आता जी समस्या झालेली आहे त्या सगळ्या लोकांना प्रवेश जर दिला तर मात्र पुढे अचानक या सगळ्या लोकांना नियंत्रण करणं सुद्धा खूप अवघड होणार आहे. विशेष म्हणजे पुढच्या काही मिनिटांमध्ये आपणास माहीत आहे की उद्धव ठाकरे, राज ठाकरे, अमित ठाकरे, उद्धव ठाकरे, सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड असे अनेक महत्त्वाचे नेते येण्याचे अजून बाकी आहेत आणि यामुळे त्यांची मुवमेंट सुद्धा थांबलेली आहे. जर दूरपर्यंत पाहिलं तर गर्दी आहे ती खूप वाढते आणि प्रत्येकाची इथे विनंती आहे की कुठे ना कुठेतरी प्रत्येकाला प्रवेश दिला जावा. अगदी प्रत्येकाची विनंती आहे की आपल्याला प्रवेश मिळावा आणि त्या दृष्टीनं पोलीस कशा पद्धतीने नियोजन करतायत ते पाहणं महत्वाचं असणार आहे. तुर्तास आपण ही पाहतोय की मोठ्या प्रमाणावर ही गर्दी जमा झालेली आहे आणि या गर्दीमध्ये अनेक VVIP सुद्धा आहेत. या VVIPंना कशा पद्धतीनं आत घ्यायचं याचा सुद्धा प्रयत्न पोलीस करतायत. भाग्यश्री आपल्यासोबत आहे. भाग्यश्री, काय तिथली स्थिती आहे? असं कळतंय की काही आमदार, विधान परिषदेचे काही आमदार, काही राजकीय पक्षांचे नेते सुद्धा या गर्दीत अडकलेत. नक्कीच आपण जर बघितलं तर इथे गर्दी तर प्रचंड मोठी झालेली आहे. मात्र थोड्याच वेळाचे VIP मुवमेंट्स आहेत ते सुरू होणार आहेत. खरं तर सकाळी संजय राऊतांनी सांगितल्याप्रमाणे विविध पक्षांना आमंत्रण केलेली आहेत आणि या विविध पक्षातील जे पक्षप्रमुख आहेत किंवा जे नेते येणार आहेत त्यांना आम्ही बोलण्यासाठी संधी देणार आहोत असं देखील सकाळी संजय राऊत यांनी सांगितलेलं आहे. मात्र आता जर बघितलं तर जनसमुदाय प्रचंड लोटलेला आहे आणि हा सगळा जनसमुदाय मराठीसाठी आलेला आहे असं नागरिकांचं म्हणणं आहे. आपण जर बघितलं तर गुढी पाडव्याला जी आपण गुढी उभारतो त्याच्या काठ्या ज्या आहेत ते गुढी घेऊन लोक इथे आलेली आहेत. इतकंच नव्हे तर लेझिम आणि ढोल ताशेच्या पथकाची जी रेलचेल आहे
आत्ताच्या घडीची ही स्थिती आपण पाहतोय. वरळी डोम मध्ये गर्दीचा रेटा इतका प्रचंड आहे की आता गेट तोडून लोकांनी प्रवेश केलेला आहे. कार्यकर्ते आहेत, पोलीस आहेत, लोकांना हळू चालण्याचं आवाहन करतायत. मात्र लोकांचा उत्साह इतका प्रचंड आहे की आतमध्ये शिरायला मिळाल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसतो आणि त्या पद्धतीने ते आतमध्ये शिरताना दिसत आहेत. एक मोठ्या गर्दीचा रेटा या VIP गेटवर होता आणि अखेर तो गेट उघडून आतमध्ये प्रवेश द्यावा लागला, कारण बाहेर परिस्थिती इतकी प्रचंड गर्दीची होती की जर तशाच पद्धतीने गेट बंद करून ठेवले असते तर कदाचित काहीतरी अनुचित प्रकार घडू शकला असता. त्यामुळे या गर्दीला आतमध्ये सोडण्याचा निर्णय झाला. काही वेळापूर्वी आपल्याला माहिती आहे की बाळा नांदगावकर हे या गर्दीला समजावण्यासाठी बाहेर आले होते. त्यांनी पोलिसांशी चर्चा केली आणि या गर्दीला टप्प्याटप्प्यानं आत सोडण्याचं आवाहन केलं होतं आणि त्या अनुषंगानं आता या गर्दीला आत सोडलं जातंय. पण एकूणच या कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावरचा उत्साह आणि आनंद पाहता या सभेसाठी त्यांची उत्सुकता किती होती याचा आपण अंदाज लावू शकतो. पुन्हा एकदा आपण भाग्यश्रीकडे जाऊयात. भाग्यश्री, आता लोक आतमध्ये शिरतात. काही लोकांशी बोलण्याचा प्रयत्न केलास तर आपल्याला कळू शकेल की त्यांची भावना काय. नक्कीच आपण बघू शकतो. माझ्या काय भावना आहे, काय भावना आहे? आमचा मराठी माणूस एकत्र व्हावा एवढंच बाकी भावना. काय वाटतं दादा तुम्हाला, कशा पद्धतीने बघता? आज समुद्र खवळलाय मराठी माणसाचा, समुद्र खवळणारी या लाटा आहेत मराठी माणसाच्या. जो 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 दिल्लीची वागडी नजर या महाराष्ट्राकडे बघेल. शिंदे सरकार भेले, फडणवीस सरकार भेले, मराठी माणूस आज एक जागेवर. आज आमच्या मराठीचा राज्याभिषेक आहे. जय जय महाराष्ट्र माझा, जय महाराष्ट्र. चांग भलं मरण होणार भलं. ठाकरे बँड, ठाकरे बँड. जय महाराष्ट्र. काय वाटतं, काय भावना आहे? शेवटी पोलीस प्रशासनाला सोडावंच लागलं. सगळी मराठी जनता पुन्हा आतमध्ये आलेली आहे आणि आज या विजयी मेळाव्याचे आम्ही साक्षीदार नक्कीच सर्व 20 वर्षांनी आलेले पाठाक्रमांचे साक्षीदार नक्कीच असू.